राज्यातल्या इतर मागासवर्गीय प्रवर्गातल्या नागरिकांचं राजकीय आरक्षण रद्द झाल्याप्रकरणी राज्य सरकार विरोधात भाजपानं आज राज्यभर धरणं आंदोलन केलं। नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, उस्मानाबाद, सांगली, वाशिम, जालना, कोल्हापूरसह राज्यात 1000 ठिकाणी भाजपानं हे आंदोलन केलं। राज्य सरकारच्या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे, असा आरोप भाजपानं केलाय। ओबीसी आरक्षण पुन्हा देण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणीही भाजपानं केली आहे। राज्य सरकारनं ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यासाठी गेल्या 6 महिन्यात एकही पाऊल उचललं नाही। सर्वोच्च न्यायालयात ओबीसी समाजाची बाजू योग्य पद्धतीनं मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत आज नागपुरात भाजपातर्फे जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं। भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आणि निदर्शनं करण्यात आली। मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात आघाडी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं। ठाणे इथं भाजपाचे आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कोर्ट नाका परिसरात आंदोलन करण्यात आलं। पुण्यात भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। नाशिक भाजपाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। नाशिक महानगर भाजपाचे अध्यक्ष गिरीश पालवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलकांनी निवेदन दिलं, तसंच आघाडी सरकारचा निषेध करणारे फलक यावेळी झळकवण्यात आले।